नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण 8वी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत सिलेबस म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नेमून दिलेल्या अभ्यासक्रमातील शेवटच्या घटकाला सुरुवात केलेली होती। त्या घटकाचं नाव होतं आकृतीचे पृथक्करण। त्यामध्ये आपण अपूर्ण आकृती पूर्ण करणे आणि तंतोतंत जुळणारी आकृती याविषयी माहिती घेतलेली होती। आजच्या तासिकेला आपण 8वी बुद्धिमत्ता या विषयांतर्गत आकृतीचे पृथक्करण याच घटकातील उर्वरित भागामध्ये आज जे दोन उपघटक आहेत, घडीच्या आकृत्या व लपलेली आकृती शोधणे याविषयी माहिती घेणार आहोत। आज शिकूया आकृतीचे पृथक्करण यावर आधारित उर्वरित भाग। सुरुवात करूया घडीच्या आकृतीपासून। आता घडीची आकृती याचा अर्थ काय हो, तर एखादा चौकोनी कागद असेल किंवा वर्तुळाकृती कागद असेल, त्रिकोणाकृती कागद असेल किंवा पंचकोनी कागद असेल, षटकोनी कागद असेल, जेवढे जेवढे आकार आहेत तेवढ्या आकाराची काय केली जाते विद्यार्थी मित्रांनो, तर घडी घातली जाते। मग ती घडी घातल्यानंतर ती विशिष्ट ठिकाणी कापली असं तुम्हाला सांगितलं जातं आणि ती उलगडल्यानंतर किंवा उघडल्यानंतर कशी दिसेल ते तुम्हाला उत्तर आकृतीतून शोधायचं असतं। आता आपण काय करूयात, तर हळूहळू एक एक आकार घेत जाऊया व याच्यामध्ये प्रकार असतात। घडीच्या आकृतीमध्ये वेगवेगळे प्रकार, प्रश्न प्रकार होऊ शकतात, त्याचाही आपण अभ्यास करणार आहोत। सुरुवात करूया पहिल्या प्रकारापासून। आता पहिल्या प्रकारामध्ये काय करतात, प्रश्नाचं स्वरूप कसं असतं पहिल्या प्रकारामध्ये ते विद्यार्थी मित्रांनो आधी जाणून घेऊयात, जेणेकरून आपल्याला उत्तराचा अंदाज कसा काढायचा हे लक्षात येणार आहे। याच्यासाठी सुद्धा अचूक निरीक्षण आणि योग्य काळजीपूर्वक आकृतीकडे पाहणं हे आवश्यक असतं। ठीक आहे, चला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला। प्रश्नाचं स्वरूप जाणून घेऊया, पहिला प्रकार समजून घेऊयात। बघा या ठिकाणी जर आपण बघितलं तर जसं आपण मागच्या तासिकेला बघितलंय त्याप्रमाणेच प्रश्नाकृती दिली जाते व या प्रश्नाकृतीची घडी उघडल्यानंतर उत्तर आकृतीमध्ये ती कोणासारखी दिसेल हे आपल्याला विचारलं जातं। आता तुम्हाला जरी एवढं सगळं दिसत असलं तरी लक्षात घ्या, काही अवघड नाही, अतिशय सोपं याचं काम आहे, हे आपण बघणार आहोत। उत्तराचे पर्याय तुम्हाला असे दिसत आहेत कन्फ्युज करणारे किंवा किचकट वाटतायत, त्याच्याकडे बघूच नका तुम्ही फक्त प्रश्नाकृतीकडे बघायचं आहे आणि आपलं उत्तर आपल्याला ठरवायचं आहे। कसं ते आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। आता या प्रश्नाचं स्वरूप दिल्यानंतर हा प्रश्न थोडासा समजून घेऊया। आपल्याला प्रश्न असा विचारतोय की दिलेल्या या प्रश्नाकृतीमध्ये अशी घडी घातलेली आहे, ही उघडल्यानंतर उत्तर आकृतीमध्ये कोणासारखी दिसेल असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। ठीक आहे, आता घडी उघडताना ती घडी घातली कशी हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे। बघा मी काय वाक्य म्हटलंय, घडी उघडण्याच्या आधी ती कशी घातलेली आहे हे समजून घेणं गरजेचं आहे। बघा आपल्याला पहिल्या प्रकारामध्ये 4 भाग दिसतील तुम्हाला, 4 भाग, आणि त्या 4 भागापैकी चौथा भाग हा आपल्याला थोडासा रंगवलेला दिसेल। बघा का मागच्या तासिकेला आपण बघितलं की 3 भाग रंगतायत, 1 भाग मोकळा आहे, परंतु घडीच्या आकृतीमध्ये वेगळा आहे। घडीच्या आकृतीमध्ये एकच हिस्सा आपल्याला रंगवलेला दिसेल। याचा अर्थ असा होतो की एकच भाग रंगवलाय, याचा अर्थ याच्या घड्या कशा घातल्यात बघा, ही उचलून इकडे घातलेली आहे आणि पुन्हा इकडे घातली, याचा अर्थ अशी घडी घातलेली आहे, हे लक्षात घ्या। बघा हा जो निम्मा भाग आहे, बघा हा उचलून याच्यावर टाकलेला आहे आणि टाकल्यानंतर पुन्हा इकडून उचलून याच्यात टाकलाय। तुम्ही एवढंच समजून घ्या की चौथा भाग रंगवला, याचा अर्थ एवढीच घडी आहे, कशाकडेच बघू नका, फक्त याच्याकडे बघा। बघा या चौकोनी कागदाची एवढीच घडी जी मी आता तुम्हाला दाखवली, एवढीच घडी घातली हे समजून घ्या। घडी उघडण्याच्या आधी घडी घातली कशी हे महत्वाचं आहे, म्हणून एवढीच घडी घातली हे लक्षात घ्यायचं आहे। आता घडी उघडताना आधी आरशागत उघडायची, म्हणजे इकडून इकडे उघडायची आणि पुन्हा इकडून खाली उघडायची। परत लक्षात घ्या, आधी या बाजूकडून या बाजूकडे उघडायची, पुन्हा वरून खाली उघडायची आणि आपल्या आकृती आपण तयार करत जायचं आहे। ठीक आहे, सुरुवात करूया आता आपल्या उत्तराला। आता आपण आता समजून घेतलं की 4 पैकी एकच भाग रंगवलाय, याचा अर्थ एवढीच घडी, एवढाच भाग घडी घातलेला आहे। आता ही उघडायची। आता ही घडी मी ज्यावेळेस इकडून इकडे उघडतो, ज्यावेळेस मी ही घडी इकडे उघडतो तेव्हा मला आरशातील प्रतिमा मिळते। काय मिळते मला? आरसा। आता आरशातील प्रतिमा आपण मिळवायला शिकलोय की, आहे का नाही? आरशातील प्रतिमा इकडे, ठीक आहे, फक्त ही आकृती पूर्ण करायची असते। बघा हा भाग आहे ना, हा भाग इथून पूर्ण करा, उत्तर आकृतीकडे बघूच नका, प्रश्नाकृतीचं सगळं करायचं आपल्याला। ठीक आहे, बघा हा पूर्ण केला का,
बघा हा इकडे चौकोन आहे तर हा पण चौकोन काढा, इकडे अर्धा वर्तुळ आहे तर इकडे पण अर्धा वर्तुळ काढून टाका. ठीक आहे, बघा हा चौकोन, कारण हा इथं चिकटलाय म्हणून हा पण इथं चिकटून काढला, हा पण इथं चिकटलाय म्हणून हा पण इथं चिकटून काढला. आता एक लक्षात घ्या, हा या रेषेपासून या बाजूला आहे, या रेषेपासून हा या बाजूला जाईल. ठीक आहे, या रेषेपासून इकडे लांब आहे तर या रेषेपासून इकडे लांब काढा आणि आयताकारच काढा. बघा हे प्रमाणे मी काढला. ठीक आहे, म्हणजे जसं इथं आकृती आहे तशीच मी इथं काढली. आता कोणता शिल्लक आहे बघा, याच्यातला कोणता भाग शिल्लक आहे? बघा हा शिल्लक आहे, हा अर्धवर्तुळ. ठीक आहे, या रेषेच्या या बाजूला हा अर्धवर्तुळ आहे, या रेषेच्या या बाजूला हा असा अर्धवर्तुळ होणार आहे. ठीक आहे, झालं आपलं काम. हा फक्त आपण काय करूया आता, रंगवूया. तुम्हाला रंगवलेला बऱ्यापैकी भाग मिळतो हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी हाताने रंगवल्यामुळे तुम्हाला परीक्षेला प्रमाणबद्ध आकृत्या मिळणार आहेत हे लक्षात घ्या. ठीक आहे, आपण काय केले बघा, फक्त आकृत्या पूर्ण केल्यात. इकडून इकडे चौकोन पूर्ण केला, हा अर्धवर्तुळ पूर्ण केला, या रेषेच्या या बाजूला आहे, या रेषेच्या त्या बाजूला काढा, या रेषेच्या या बाजूला अर्धवर्तुळ आहे, या रेषेच्या त्या बाजूला अर्धवर्तुळ काढा. ठीक आहे, हा झाला आरसा. आणि आता इकडून खाली उघडताना इथं वापरायचं पाणी. इथं काय वापरायचं? पाणी. इकडून खाली, कारण वरून खाली बघितलंय ना आपण प्रतिमा आणि प्रतिबिंबामध्ये, वरून खाली उघडायचं. चला आता वरून खाली जर उघडलं तर बघा हा असा भाग उघडल्यानंतर मला हा चौकोन पूर्ण होईल. हे सगळं पूर्ण करून घ्यायचं. एक नक्षी रांगोळी कशी काढतो तशा पद्धतीनं प्रमाणबद्ध आकार पूर्ण करून घ्यायचा. बघा असा मिळेल, हा असा मिळेल. झाला का बघा चौकोन पूर्ण? रंगवून टाका हा लगेच. ठीक आहे, हा रंगवून टाकल्यानंतर एक लक्षात घ्या, पाण्यातील काढतोय या रेषेपासून वरच्या बाजूला हे आहेत ना, या रेषेपासून खालच्या बाजूला काढा अर्धवर्तुळ. बघा सोपं आहे, जेव्हा तुम्ही सराव कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येणार आहे. बघा या आता ही मधली रेष आपल्याला महत्वाची आहे, मगाशी ही रेष महत्वाची होती, आता ही रेष महत्वाची आहे, कारण आपण आता अशी उघडणार आहे. मग घडी उघडल्यानंतर हा वरचा भाग खाली जाणार आहे, इथं चिकटून आहे म्हणून चिकटून येणार आहे हे लक्षात घ्या. हा रंगवून टाका. ठीक आहे, आता लक्षात घ्या, हा या रेषेपासून वरच्या बाजूला आहे, हा या रेषेपासून या खालच्या बाजूला येईल. का आधी एक लक्षात घ्या, वरून आपण खाली घेतोय, वरून खाली घेतोय त्या अर्थी आधी हे येणार आहे. या रेषेला चिटकून कोण आहे आधी? हे. मग या रेषेला चिटकून लगेच हे आधी काढून घ्या. ठीक आहे, हे काढलं बघा, मी रंगवून टाकलं. थोडस आपण आयताकृती व्यवस्थित करूया. ठीक आहे, आणि त्यानंतर या रेषेपासून लांब कोण आहे हे, तसं या रेषेपासून या लांब काढायचं या बाजूला बघा, तुम्ही या पद्धतीने काढू शकता. ठीक आहे, हा भाग रंगवून टाका. आता तसंच इकडं या रेषेपासून हा भाग चिकटला, या रेषेपासून इकडे चिटकून टाका. हा या पद्धतीने आधी हा भाग येईल, या रेषेच्या नंतर शेवटला हा आहे, या रेषेच्या शेवटला हा काढून टाका. झालं, आपली घडी उघडल्यागत झाली बघा. आणि ही जी घडी उघडली ती कोणासारखी दिसते हे आपल्याला पर्यायातून चेक करावं लागतं. आकृती तयार करायचं काहीही अवघड नाही. आपण अजून एक आकृती अजून सराव करणार आहोत, परंतु काढलेली आकृती शोधायचं हे मात्र कौशल्याचं काम आहे. कारण याच्यामध्ये सगळ्याच आकृती एकसारख्या वाटतात, त्यामुळे त्यातली नक्की कोणती आकृती हे लवकर समजून येत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण जर विचार केला याच्यासारखी इकडे आपल्याला आकृती कोणीकडे मिळते. आता विचार करा, कधी कधी प्रमाणबद्धतेचा विचार करावा लागतो, कधी कधी प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागतो. आता लक्षात घ्या, ही आणि ही आकृती आपल्याला सगळी सारखीच वाटते, म्हणून आकृती तर आपण तयार करतो पण शोधणं अवघड असतं, शोधणं कौशल्याचं काम आहे. सगळं सारखंच वाटते बघा, आहे का, पण एक मिसिंग आहे बघा. बघा हा भाग इथं मिसिंग आहे का, हा अर्धवर्तुळ इथं आहे परंतु इथं नाही, पर्याय निघून गेला. इथं या बघा, इथं अर्धा वर्तुळ नाही, आहे का, म्हणून हा पण निघून गेला. म्हणून पाहता आलं पाहिजे. याच्याकडे येऊया. आता याच्यामध्ये सगळे भाग आहेत, पण हा बघा कसा आहे, तलवारी सारखा दिसतोय, परंतु हा कसा भाग आहे बघा, आयताकार आहे, त्यामुळे हा सुद्धा येणार नाही. शिल्लक कोणता उरला पर्याय विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 4. बघा बरं, जरा चेक करा, चेक करायचं व्यवस्थित सगळं. अर्धा अर्धा बघा, अर्धा अर्धा पूर्ण आहे का? आहे. हा आयताकार आहे का? आहे. हा चौकोन आहे का? आहे. खालचा चौकोन व्यवस्थित आहे का? आहे. हा भाग व्यवस्थित आहे का? आहे. खालचे भाग व्यवस्थित आहेत. गडबड करायची नाही, हे लक्षात घ्या. कारण उत्तर मिळवणं खूप सोपं आहे, लगेच उत्तर मिळवतोय, परंतु मिळालेलं उत्तर शोधताना मुलं गडबड करतात, त्यामुळे गडबड करायची नाही. प्रत्येक चिन्ह बारीकाईने बघायचं, बारकाईने निरीक्षण करायचं, तेच इथं आहे का यानुसार आपण आपलं उत्तर ठरवायचं आहे, हे लक्षात घ्या. तुर्तास हा जो प्रश्न बघितला, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अशा प्रकारे पर्याय क्रमांक 4 असं मिळणार आहे. येऊया पुढच्या प्रश्नाकडे. आपल्याला उत्तर आकृत्यांकडे बघायचंच नाही सध्या, या प्रश्न आकृतीला आपल्याला पूर्ण करायचं आहे. खूप सोपं आहे बघा. ठीक आहे, आपण मागाशीच म्हटल्याप्रमाणे बघा, चौथा भाग झाकलाय, याचा अर्थ याची घडी एवढीच आहे. केवढी? एवढीच घडी. ठीक आहे, एवढीच घडी.
आधी उभ्या रेषेचा विचार. चला आधी उभ्या रेषेचा इकडून इकडे करायचा आधी. मग या उभ्या रेषेचा जर मी विचार केला, या उभ्या रेषेला ही अशी चिटकून आहे, तर मी अशी चिटकून काढणार बघा तिरकी बरोबर. आरसा असा आहे तर असा. ठीक आहे. या रेषेपासून थोड्याशा अंतरावर हा त्रिकोण आहे ना, या रेषेपासून या बाजूला थोड्याशा अंतरावर मी त्रिकोण काढतो. संपलं. हा गोल या रेषेपासून या बाजूला चिकटला काढलाय ना, इथं पण मी चिकटून असा गोल काढतो. जमलं का बघा. ठीक आहे. झालं. आता हा झाला आरसा. आता हा वरून खाली आकृती करायची. मग ही फक्त पूर्ण करायची बघा. अशी बघा, ही अशी पूर्ण झाली. हा त्रिकोण असा पूर्ण झाला. ठीक आहे. आता खाली करतोय आपण. खाली करताना आडव्या रेषेचा विचार करायचा. मी जर या आडव्या रेषेचा विचार केला तर बघा, वरून खाली याला ही चिकटून काढलंय ना, याला मी असं चिकटून काढणार. इथं पण याला मी काय करणार, चिकटून काढणार. आता या रेषेपासून वरच्या बाजूला गोल आहे ना, या रेषेपासून या खालच्या बाजूला मी काय करणार, असा गोल काढणार. या रेषेपासून वरच्या बाजूला गोल आहे, या रेषेपासून खालच्या बाजूला मी गोल काढणार. झालं. बघा आकृती कशी प्रमाणबद्ध दिसत आहे. आता या पद्धतीने परत लक्षात घ्या, इकडून इकडे जाताना या उभ्या रेषेचा आधार घ्यायचा. चिटकून रेषा आहे ना, चिटकून काढा. या रेषेपासून या बाजूला आहे ना, या रेषेपासून त्या बाजूला विरुद्ध करायचं. सगळं विरुद्ध करायचं. या रेषेच्या या बाजूला आहे ना, या रेषेच्या त्या बाजूला काढायचं. आणि हा भाग पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला इकडून अशी खाली गडी उघडावी लागते. आणि अशी उघडताना या रेषेला आधार घ्यायचा, या आडव्या रेषेला. मग या आडव्या रेषेचं सगळं विरुद्ध करायचं. कसं बघा, या रेषेपासून हे इथे चिकटलंय ना, लगेच याला चिटकून काढा. या रेषेपासून हे इकडे आहे ना, या रेषेपासून हे खाली काढा. या पद्धतीने तुम्ही आकृती पूर्ण करू शकता. आता पूर्ण केलेली आकृती यात शोधता आली पाहिजे. चला शोधूया. आपण जर याचा विचार केला तर इथं काय बघा, इथं आयत आहे, हा नको. इथं बघा त्रिकोण आहे, इथं आयत आहे, हा पर्याय निघून गेला. इथं आलो तर हा भाग बघा चौकोन झालाय. इथं कसा आहे बघा, त्यामुळे हा पण निघून गेला. इथं यावर जरा हा भाग बरोबर वाटतो बघा. गोल आहे. त्रिकोण बरोबर आहे. त्रिकोण बरोबर आहे. मधला सुद्धा भाग बरोबर आहे. गोल सगळं बरोबर मला पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतंय. थोडक्यात काय, ही चौथा भाग जो दिलेला असतो तो नुसता पूर्ण करत गेला तरी आपल्याला आपलं उत्तर मिळून जातं. म्हणून या प्रश्न जो आता आपण बघितला, त्या प्रश्न जो आपण तयार केली घडी उघडल्यानंतर, ती बरोबर पर्याय क्रमांक 3 सारखी दिसते. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 असं मिळणार आहे. आता यावरच आधारित अजून काही उदाहरणांचा आपण सराव लगेचच करणार आहोत. आता पुढचा प्रश्न पाहूया त्याच्यावरच आधारित. कधी कधी विद्यार्थी मित्रांनो, आपण एक स्मार्ट वर्क करून किंवा नुसतं पाहून देखील आपण याचं उत्तर मिळवू शकतो. कारण अतिशय सोपा प्रकार हा घडीच्या आकृतीमध्ये हा आहे. कसा बघा, आपण जर विचार केला तर इथं त्रिकोण दिसतोय, याचा अर्थ आकार होताना बघा या पद्धतीचा होणार आहे. ठीक आहे. बघा 3 आकृत्यांमध्ये या पद्धतीचा काढलाय. जो मधला भाग आहे हे निश्चित आहे, कारण हा त्रिकोण असा पूर्ण होणार आहे याच्यासारखा. परंतु या आकृतीत तसा आहे का बघा नाही. याचा अर्थ हा पर्याय निघून गेला. त्यानंतर वर अर्धा गोल आहे, म्हणला अर्धा गोल इकडे पूर्ण होणार आहे, म्हणजे खालच्या बाजूला पण परत येणार आहे. बघा इथं खालच्या बाजूला नाही, म्हणजे हा निघून गेला. ठीक आहे. आता पुढचा विचार करूया. बघा या ठिकाणी जर विचार केला तर हा रेष इकडे आहे, ही रेष इकडे आहे. ही रेष इथं पूर्ण व्हायला पाहिजे होती बघा इथं, परंतु दिलेली नाही. याचा अर्थ हा पण निघून गेला. शिल्लक कोणता पडला, पर्याय क्रमांक 2. हेच आपल्याला उत्तर म्हणून मिळणार आहे. किती वेळा झालं, 15 सेकंदात उत्तर तयार झालं. जर असं आपल्याला वाटत नसेल बाबा सर आम्हाला पूर्ण सोडवायचं, तर त्यांनी पूर्ण सोडवा, किंवा ज्यांना पाहून नुसतं सोडवता येऊ शकतं त्यांनी पाहून सोडवलं तरी चालेल. ठीक आहे. दोन्ही क्लुप्त्या तुम्ही वापरू शकता. अतिशय सोपा भाग आहे. आता चला आपण ही आकृती पूर्ण करूया. परत एकदा लक्षात घ्या, आपण नुसता अंदाजाने जरी बघितलं तरी पूर्ण करू शकतो आकृत्या. ठीक आहे. चला आता या रेषेचा विचार करा. उभ्या हा भाग असा पूर्ण होणार आहे. हा रेषेला चिटकून नाही, त्रिकोण असा पूर्ण होणार आहे. त्यानंतर हा भाग अशा पद्धतीने पूर्ण होणार आहे. हा त्रिकोण अशा पद्धतीने पूर्ण होणार आहे. ठीक आहे. ही झाली ही बाजू. आता खालची बाजू बघा, ही नुसती अशी पूर्ण करायची, अशी चिटकवायची. या रेषेला चिटकून ही रेष अशी आहे ना, ही रेष अशी काढा. उलट करायचं सगळं उलट. ही अशी आहे ना, ही अशी काढा. याच्यावर हा गोल आहे ना, हा इथं अर्धा गोल आहे बघा, अर्धा हा इथं करून टाका. हा इथं अर्धा आहे ना वर, हा इथं करून टाका. ठीक आहे. आता काय राहिलंय बघा, विसरायचं नाही काय राहिलंय बघा. हा भाग राहिलाय, हा वरचा भाग. हा या रेषेपासून इकडे वर आहे ना, या रेषेपासून असा खालचा घेऊन टाका. हा इकडे वर आहे ना, हा इथं खाली घेऊन टाका. झालं बघा, आपली आकृती तयार झालेली आहे. फक्त विसरायचं नाही, चिन्ह कोणती शिल्लक आहेत का ते विसरायचं नाही. चला आपण मग आकृती चेक करूया. बघा वरचा अर्धा गोल बघा इथं बरोबर कळतोय आपल्याला. हा इथं 2 बरोबर आहे. हा भाग, हा सुद्धा भाग बरोबर आहे. मधला भाग बरोबर आहे. अर्धा गोल बरोबर आहे. खालचा सुद्धा भाग बरोबर आहे. याचा अर्थ अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर
प्रश्नाकृतीमध्ये जर आपण घडीची आकृती पूर्ण केली तर ती बरोबर पर्याय क्रमांक 2 सारखी दिसते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर अशा प्रकारे आपल्याला पर्याय क्रमांक 2 असं मिळणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणजेच काय करतोय आपण, तर नुसतं पाहून देखील आपण सोडवू शकतो किंवा आपण या आरशामध्ये सुद्धा आकृती पूर्ण करू शकतो. आरशामध्ये इकडे या बाजूला पूर्ण करा, पुन्हा खाली उघडताना पाण्यामध्ये पूर्ण करा. अशा पद्धतीने तुम्हाला योग्य आकृती मिळणार आहे. हा झाला घडीचा एक प्रकार जो अतिशय सोपा आहे. चौथा भाग डायरेक्ट घडी घातलेला दिलेला असतो, त्यानुसार आपण करत असतो. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं मिळालेलं आहे. यानंतर लगेचच आता आपण काय करणार आहोत बघा, इथं चौथा भाग रंगवलेला पाहायला मिळालाय. कधी कधी काय करतात तर 3 भाग देतात आपल्याला वेगवेगळ्या भागाचे आणि त्यामध्ये कशी घडी घालावी याचा आपल्याला इथं सराव करायचा आहे. हे लक्षात घ्या. हा एक प्रकार आहे आणि दुसरा प्रकार आपण यानंतर बघणार आहोत. तुर्तास या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं आपल्याला मिळणार आहे.